बोला निका. हॅलो नयनतारा आंटी. आय मीन सासूबाई. आता तुम्हाला सासूबाईच बोलावं लागेल ना. हे बघ, जे काही काम आहे ना ते पटापट बोल, मलाही दुसरी कामं आहेत. खास नाही हो सासूबाई, फक्त एवढंच विचारायचं होतं, एंगेजमेंटची तयारी कितपत आली आहे, कशी चालली आहे आणि घरचं डेकोरेशन कसं चाललंय. मला ना घरचं डेकोर लॅव्हेंडर आणि व्हाईट कलरच्या फ्लावर्सचंच हवं आहे. तुला जे काही हवं नको आहे ना ते तू तुझ्या कामिनी आजीला सांग. कारण काय, तुझी आजी तुला जे हवं आहे ते मिळवून देण्याकरता कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि तू जे मला विचारतेस ना की झाली का इथली तयारी, तर इनफॅक्ट आय शुड आस्क यू, तुमच्या घरची तयारी झाली का? तेच तर ना आंटी. आय मीन सासूबाई, तेच तर नकोय ना मला. मला ना तुमच्याकडून खूप लाड करून घ्यायचे आहेत आत्तापासूनच. आता कसं आहे, मी तुमच्या घरची सगळ्यात छोटी डॉटर इन लॉ आहे ना, आणि मला ना माझा एंगेजमेंटचा मोमेंट जो आहे तो ड्रेस सोबत असा परफेक्ट पाहिजे. ते पण तुमच्या आय मीन आपल्या हाऊसमध्ये. हे बघ, अन्नपूर्णा ताईंनी सांगितलंय हे फंक्शन तुमच्या घरी होणार आहे, कळलं? सासू आई, तुम्ही माझी इतकी पण इच्छा पूर्ण नाही करणार? मग मी कामिनी आजीला कॉल करायला सांगू? आणि का, एक मिनिट. ठीक आहे, करू हे फंक्शन इथे. यू सो स्वीट, लव्ह यू. आणि ऐका ना, अजून एक काम होतं. अन्नपूर्णा आजीला पण ना कॉल करून तुम्ही सांगा की तुम्हाला पाहिजे तुमच्या घरी फंक्शन व्हावं. ठीक आहे. अजून काही आगाऊपणा बाकी आहे? सासू आई, चिडायचं नाही हं आता. माझ्यावर कोणी चिडलं ना की माझ्या कामिनी आजीला राग येतो. असं नाही चालणार ना. आता आपल्याकडे फंक्शन आहे की नाही, मग सगळं हॅपी हॅपी असलं पाहिजे ना. चलो, सी यू टुमॉरो सासू आई. छे, चांगला चान्स घालिवला. आता काय बी होऊ शकत नाही. चला. नाही निंगे, असं हातात घेतलेलं काम अर्धवट सोडून नाही चालायचं. अगं, ऋषी सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि आता ऋषी सर नाही तर डायरेक्ट नयनतारा मॅडमला सगळं सांगायला पाहिजे. दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. मी आलो. कमळे, कमळे अगं. कमळ्या की निंगे, सगळं नीट होईल ना? आता तुळजाईच कमळेला यश देईल. हॅलो. हां, हॅलो नयनतारा. अगं काय झालं ग, एवढ्या रात्री फोन केलास? म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. ते मी तुम्हाला हे सांगायला फोन केला होता की उद्याचा साखरपुडा आमच्या घरी करूया. का ग? आणि तसंही साखरपुडा मुलीच्या घरी होत असतो. त्यातून तुझी तब्येत बरी नाही आहे आणि साखरपुडा उद्याच आहे, एवढी सगळी तयारी कशी करणार तू? हो, माहिती आहे मला, पण मी गुरुजींशी बोलले. त्यांना विचारलं मी, ते म्हणाले चालेल. आणि तुम्ही काळजी करू नका. उद्या आहे ना एंगेजमेंट, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, होईल सगळं मॅनेज. तुम्ही कळवाल मग घरी सगळ्यांना? ठीक आहे. आता म्हणजे तुझा हट्टच असेल तर मी कशी नाही म्हणणार. पण हे बघ, कधी काही मदत लागली तर सांग. हो ठीक आहे, मी तयारीला लागते इकडे. ठीक आहे, गुड नाईट. हो. मॅडम, अहो उद्यावर साखरपुडा आलाय आणि तुम्ही एवढ्या काळजीत काऊन दिसताय? ते आता मुलाची एंगेजमेंट आहे म्हटल्यावर थोडं टेन्शन आलंय मला. तुम्ही पाणी आणा ना माझ्याकरता जरा. होय.
तू इथून जाताना तर मोठ्या तोंडाने बोलून गेली होतीस, मी तुमच्या घरात पाऊल पण ठेवणार नाही. पण मी शब्द देतो, यापुढे मी तुमच्या घरात कधी मी पाय ठेवणार नाही. काय झालं मग? स्वतःचं वचन मोडलंस आणि आता निर्लज्जपणे इथे माझ्या समोर उभी आहेस. काय झालं ग? कुठे गेला तुझा मान स्वाभिमान? चल निघ इकडनं. होय, मला माहित आहे मी माझं वचन मोडलंय, पण मला आत्ता तुमच्या संग बोलणं लई महत्वाचं आहे. प्लीज मला फक्त 2 मिनिटं द्या. मला माहित आहे उद्या ऋषी सरांचा साखरपुडा आहे ना, आणि एक मिनिट. हे माझ्या घरचं पर्सनल मॅटर आहे. बाहेरच्यांचा याच्याबद्दल मला काहीही ऐकायचं नाहीये, कळलं? मॅडम प्लीज फक्त 2 मिनिटं ऐकून घ्या. मला कळतंय जे 1 मिनिट. मी काय करायला पाहिजे काय नाही हे मला तुझ्याकडनं ऐकायचं नाही. तुझं मत नकोय मला, कळलं? निघ. मॅडम आय सेड गेट आउट. मॅडम अहो तुमचा जो निघ प्रॉब्लेम झाला म्हटलं ना. निघ म्हणता ना. तुला परत परत तेच सांगायला हवं? मॅडम मी खरंच बोलायलो एकदम. आउट. मॅडम काय झालं? कुणावर वरडताय? काय? किती वेळ. अजून आली नाही का कमळी? नाही ना आजी, तू एक काम करते का? पुन्हा एकदा तिला कॉल करून बघते का? आजी अरे आली बघ. कमळी आलीस तू. थँक्यू सो मच कमळी, तू माझी मदत करायला आली. थँक्यू यार, मी खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू. कमळी खरंच थँक्यू. आजी अहो तुम्ही काय थँक्यू म्हणताय? मी तुमचा शब्द असा कसा मोडीन? बरं, आजचा दिवस जरा अनिका बरोबर थांब. तिला काय लागेल ती मदत कर आणि जरा लहान बहिणीसारखं सांभाळून घे तिला. हं? चल आपण वरती जाऊया माझ्या रूम मध्ये. चल.